सैफ अली खानच्या घरात शिरणाऱ्या एका चोराचं लोकेशन सापडलं। आरोपी प्रभावित असल्याची माहिती। पोलिसांकडून शोध सुरू। आरोपीवर गुन्हा दाखल। इमारतीतील शिड्यांचा वापर करून व्यक्ती सैफ अली खान याच्या घरी शिरली। दोघे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले। 10 टीमकडून शोध सुरू। आरोपी चोरीच्या उद्देशाने आल्याची पोलीस आयुक्त गेडाम यांची माहिती। सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पूर्ण। सैफच्या शरीरातून 3 इंचाची टोकदार वस्तू काढली। 2 वार गंभीर। सैफच्या शरीरावर मोठ्या जखमा। सैफ अली खानवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय का हे तपासायला हवं। सैफवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांकडून शंका व्यक्त। जितेंद्र आव्हाडांनी धार्मिक रंग देऊ नये, भीतीचं वातावरण निर्माण करू नका। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं आव्हाडांना प्रत्युत्तर। सैफ अली खानची मोलकरीण लिमाची पोलिसांकडून 5 तास चौकशी। आरोपी घरी शिरल्याचं सर्वप्रथम लिमाच्या निदर्शनास। मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळते। मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावं। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। जनतेला सुरक्षा देण्यात राज्य आणि केंद्र सरकार अपयशी। अभिनेत्यांना सुरक्षा पुरवता येत नसेल तर सर्वसामान्यांचं काय होणार? अरविंद केजरीवाल यांची टीका। 90% पोलीस, फुटलेला आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेत। राज्यात काय सुरू आहे? गृहमंत्र्यांनी विचार करावा। संजय राऊत यांची टीका। सुप्रिया सुळेंकडून सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस। सैफसह कुटुंबीय सुरक्षित। सुप्रिया सुळे यांची माहिती। व्यक्ती कोणत्या हेतूने आलेली याचा तपास केला जाईल। हल्लेखोराला सोडणार नाही। राम कदम यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे। पोलिसांची सुरक्षा असलेले सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? सैफवरील हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड यांचा सवाल। बारामतीतील कृषी प्रदर्शनात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र। माणिकराव कोकाटे, पंकजा मुंडे हे उपस्थित। मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळांची नाराजी कायम। अजित पवार आणि पंतप्रधान मोदींनी बोलवलेल्या बैठकीला भुजबळ गैरहजर। लाडकी बहीण योजना मतदारांना आमिष दाखवण्यासाठी नाही तर महिला सक्षमीकरणासाठी। सरकारवर अतिरिक्त भार नाही। राज्य सरकारचं हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र। 3 मार्चला अधिवेशन सुरू होणार तर 10 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार। अजित पवार यांची माहिती। माझी खुली किताब। माझ्या कोणत्या गोष्टी बाहेर काढायच्या त्या काढू दे। ज्यावेळी मंजिरी कराड माझ्या गोष्टी उघड करतील तेव्हा उत्तर देणार। बजरंग सोनावणेची प्रतिक्रिया। शिवसेनेच्या मंत्र्यांची आज एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली। मुक्तागिरी निवासांनी दुपारी बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चेची शक्यता।